जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर प्रेशर आणून काही विशिष्ट एजन्सींना आपला केक जे बनवायचा असतो जो की प्रशिक्षण दिलं गेलं। विशेष म्हणजे हे प्रशिक्षण यूट्यूबवर फ्री आहे, पण याच्यासाठी 1800-2000 रुपये घेतले गेले। ते जे की 20 दिवसाचं आहे किंवा 1 महिन्याचं प्रशिक्षण आहे ते 20 मिनिटात त्याला हे करून प्रमाणपत्र दिलं गेलं। विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र हे सर्व करत असताना वयोमर्यादा एखादं प्रशिक्षण घेत असताना 40-30-40 असते किंवा एखाद्याचे शारीरिक ही चांगले असल्यावर 50 असते। 80 वर्षाच्या 81-60 वर्षाच्या 70 वर्षाच्या महिलांना हे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र दिलं। याच्यापेक्षा पुढे जाऊन काही महिला म्हणजे त्याच्यात लाभार्थी म्हणजे मयत आहेत त्यांच्या नावानं सुद्धा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिलेत। याच्या माध्यमातून जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यात कमीत कमी खास करून निलंगा आणि प्रत्येक तालुक्यात झालं 7 ते 10 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे काही अधिकारी आणि खास करून जिल्हा परिषदचे अतिविशेष अधिकारी यांच्या दबावाखातर हे सगळं झालेलं आहे। इथूनच सगळे कारण की आराखडा बदलायचे अधिकार जिल्हा परिषदला आहेत। त्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या याच्यावर म्हणजे याचं पॉवरचा उपयोग करून घेऊन खालच्या अधिकाऱ्यांना पंचायत समिती असेल किंवा तुमच्या ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल ह्या लोकाला प्रेशर करून एका विशिष्ट एजन्सीला हे सर्व कामं द्यायला लावलेत। याच्यातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे। तर आमची एकच मागणी आहे, आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी मॅडमकडे जाणार आहोत, नाही सदरील याच्यात चौकशी समिती नेमून याच्यातलं जे कोण मेन आहेत। आता आम्ही शिवसाहेबांना बोलताना म्हणलं की तुम्ही उद्या एखाद्या ग्रामसेवकावर कारवाई करताल, याचा मेन जो हे आहे तेलगी हा जिल्हा परिषदमध्ये बसलेला आहे। हा फार मोठ्याच्या आधी घोटाळे केलेले आहेत त्या तेलगीनं, ह्या तेलगीवर मेन तेलगीवर कारवाई करावी याच्यासाठी आता आम्ही चौकशी समिती नेमावी म्हणून माननीय कलेक्टर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहोत। थोडक्यात तुम्हाला सांगतो, आत्ताच आमचे प्रदेशचे सरचिटणीस संतोष शिंदे आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले यांनी डिटेल तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। मी थोडक्यात एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्हा परिषदमध्ये प्रशासकीय काळ असल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा सगळी जिल्हा परिषद यंत्रणा प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळं इथे भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा कारभाराचा कळस या ठिकाणी जिल्हा परिषदेनं गाठलेला आहे। आता बघताय आपण की ज्या गोष्टी यूट्यूबवर फ्रीमध्ये आहेत त्याच्यासाठी हे शासनाचं बजेट लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरत आहेत। जिथं 10 महिला नाही आहेत तिथं 150-150, 200-200 महिला लावतात। पहिले एक बिल पुन्हा कमी करून बिल म्हणजे ते बार्गेनिंग केल्यासारखेचे असले प्रकार इथं होत आहेत। आणि या जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि खालचे ग्रामसेवक असतील किंवा BDO असतील यांना कुठला लगाम राहिलेला नाही आहे। केक घोटाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल, आम्ही केक प्रेझेंट दिला आता CEOला, तर त्या केक घोटाळ्यामध्ये जे दोषी असतील आणि संतोषरावनी सांगितल्याप्रमाणे जे बाकीच्या सगळ्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। ह्यासाठी आम्ही ह्यांना तर भेटलोच, आता जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत आणि यावर कारवाई नाही झाली तर आम्ही ह्याचा पाठपुरावा राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत करणार आहोत, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो।